पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या नाशिक आणि अहिल्यानगरच्या परिसरामध्ये इतकंच नव्हे, पुणे मुंबईच्या परिसरामध्ये बोंधू बाबा अशोक करात गेले 20 वर्षापासून महिलांचं शोषण करतो, पिळवणूक करतो, 5-5 लाख रुपये फी आकारतो, गाड्या स्वीकारतो, अमावस्याची पूजा करतो, 50 एकर जागा त्याच्या नावावर आहे, 2000 कोटीचं बँक बॅलन्स आहे, अनेक आमदार खासदार मंत्री IAS ऑफिसर IPS ऑफिसर अनेक पुढारी या बोंधू बाबा अशोक खरातच्या भोवती सामील झालेला आहे। केवळ अशोक खरातला फाशी देऊन आम्ही गप्प बसणार नाही, ही संपूर्ण चौकडीला फाशी दिलं पाहिजे। अंधश्रद्धा प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये जवळजवळ या 13 वर्षामध्ये 2000 केसेस झालेल्या आहेत। 13 वर्ष झाला अजून सरकार नियम करायला तयार नाही। मी आमदार असताना याच्यावर मोठी चर्चा झाली, सरकारनेच बिल आणलं आणि सरकारी आमदार याला विरोध करायला सुरू केल्यावर मी आणि गणपतराव देशमुख ते थांबवलं, म्हणून हे बिल कुठेतरी पास झालेलं आहे। या महाराष्ट्रातल्या नव्हे, जगामध्ये एप्स्टीन सारखा महाभयानक शैतान, तो तर पंतप्रधान, मंत्री, राजे महाराजे अशा लोकांना समुद्र किनाऱ्यावर घेऊन कोट्यावधी डॉलर त्या ठिकाणी उकळलेला आहे, अशा घटना घडू लागलेल्या आहेत। अटक झाली आहे ना, आता अजून तुम्ही अटक होऊन प्रश्न सुटणार नाही, जलद गती न्यायालय पुढे घेऊन जावा आणि याला फाशी दिल्याशिवाय, कारण अनेक पत्रकारांचं त्यांनी मर्डर केलेलं आहे, 1500 महिलांचं नाव उघड झालेलं आहे, शारीरिक शोषण झालेलं आहे। असे माणसं आणि जे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, महामंडळाचे अधिकारी आहेत, महिला पुढारी आहेत, या सगळ्यांची चौकशी करून अशोक खरात बरोबर फाशी